नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना झटपट असा व्हेज पुलाव बनवूया। त्यासाठी बघा इथे मी भाज्या घेतल्या, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। मी वाटाणा, शिमला मिरची, बटाटा, गाजर हे सगळं तुमच्या आवडीचं तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता। भाज्या व्यवस्थित धुवायच्या आता मला। त्यानंतर आपण इकडे बघा कुकरमध्ये बनवूया, म्हणजे पटकन बनन आणि एकदम मोकळा सळसळीत पण होतो। त्यासाठी 2 चमचे तेल टाकले आपण। तेल पिळलं तर व्यवस्थित गरम होऊन देऊया। त्यानंतर बघा इथे मी अद्रक लसूणाचा ठेसून टाकलं आहे, पेस्ट नाही बनवली, ठेसून घेतलेला आहे। सर्वात पहिलं तर अद्रक लसूण ना तेलामध्ये चांगला असं परतून द्यायचा, म्हणजे कसं पुलावाला एकदम छान फ्लेवर येतो आणि एकदम झटपट असा बनवू शकता तुम्ही। मुलांना टिफिनला पण देऊ शकता बनवून। फक्त 10 मिनिटाच्या आत तयार होणारा हा पुलाव आहे। तर इकडे बघा लसूण आपला अद्रक छान परतली की लगेच इकडे 2 कांदे मी असे स्लाइसमध्ये कट करून घेतले होते। आता गॅसची फ्लेम मोठी ठेवली। कांदा पण आपल्याला फक्त गुलाबी रंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी तेजपत्ता नाही टाकला, माझ्याकडे नव्हता। तुम्ही थोडासा याच्यात तेजपत्ता पण टाका, छान फ्लेवर येतो अजून। कांदा बघू शकता मस्त असा परतलाय। 2 टमाटे घेतलेत मी, ते पण असे स्लाइसमध्ये कट करून घेतले। टमाटे पण टाकायचे आपल्याला। आणि मी तांदळापेक्षा जास्त भाज्या घातलेल्या आहेत ह्याच्यात, कारण मुलं भाज्या खायला खूप नखरे करतात ना, तर मी अशा याच्यात टाकल्या ना भाज्या तर खातात व्यवस्थित। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकू, कारण टमाटर सॉफ्ट व्हायला वेळ नाही लागत आणि आपण भातात शिजवणार ते व्यवस्थित गाळ होईल। फक्त 1 ते 2 मिनिटाच्याला फक्त परतून घेऊया टमाट्याला। कांदा व्यवस्थित पहिला छान परतून द्यायचा, त्यानंतर टमाटर टाकायचं। आता याच्यात लाल तिखट टाकूया, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता मुलांना द्यायचं म्हणून मी ते अर्धा चम्मच एवढंच टाकले, जास्त नाही टाकायचं। हळद, भरपूर अशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर आता मस्त भेटते फ्रेश मार्केटमध्ये। त्यानंतर इथे बिर्याणीचा 1 चमचा एवढा मसाला टाकला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या। आणि इथे मी दही नाही टाकलेलं, तर हवं तर तुम्ही इथे थोडंसं दही पण टाकू शकता। टमाटर कमी टाकायचं मग दही टाकलं तर, नाही तर मग आंबट होईल। आता सगळ्या भाज्या आपण धुवून घेतलेल्या आहेत। आता याच्यात भाज्या टाकूया आपण सगळ्या। वाटाणे मी फ्रेश नाही घेतले, फ्रोझन आहेत, म्हणून मी एकत्र सगळे टाकले। आता भाज्या आपण 1 मिनिटासाठी छान परतून घेऊया। इकडे मी तांदूळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते, तर हे कोलम तांदूळ आहेत आणि व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर नितळून घेतले बघा मस्त असे। नाही कोलम तांदूळ आहेत, तुम्ही कुठलेही रेग्युलर तुमच्या घरात जे खाण्यासाठी वापरतात तेच वापरले तरी चालतात। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। तर जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या डबल पाणी घ्यायचं। आपण 1 ग्लास एवढे तांदूळ घेतले होते, तर 2 ग्लास आपल्याला पाणी टाकायचे, तर मग एकदम भात आपला मोकळा होतो। काही काहींना भात मोकळा नाही आवडत, थोडंसं चिकट आवडतो, तर थोडंसं भात तुम्हाला सुक्का पाहिजे असेल ना, म्हणजे मोकळा, तर पाणी 2 ग्लास टाका। आणि थोडंसं चिकट पाहिजे असेल तर थोडंसं अजून अर्धा ग्लास वाढवा। तेवढं झाकण लावूया आपण आणि याच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित होतं आणि फक्त थंड करून घ्यायचं कुकर, लगेच वाफ काढायची नाही, पूर्णपणे थंड झालं आहे। तर बघू शकता, तर तुम्हाला 2 शिट्ट्यामध्ये बघा एकदम मोकळा झाला आहे, अजिबात चिकट नाही झालं। बघू शकता एकदम मस्त असा पुलाव हा झटपट असा तयार आहे, 10 मिनिटाच्या आत तयार होणारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।